मारू नको ना. कसं कर, आम्हाला स्टँडच नाही भेटत इकडे. हा भेटला फायनली स्टँड. मोठं फुल आहे. पानं पण 3-3 पानं आहे. नारंगी चाफा सुंदर आणि लक्ष वेधून घेणार आहे. हा इतका सुंदर आहे, याचा सुगंधही खूप छान येतोय आणि एकदम छान वाटतोय. हे आहे चाफ्याचं फूल आणि माझ्या घरी दररोज बरीच फुलं ही आम्ही काढतो. खास नारंगी चाफा आणि त्याचा एक खास प्रवास थेट मार्केटपर्यंत. नमस्कार, मी सावेंची मनस्वी आणि चला मग आज आपण बघूया एक सुगंधी सफर. बाहेर पाऊस चालू असताना फुलं काढताना थोडी मस्ती तर झालीच पाहिजे. आता बाबा वरून फुलं पाडतायत आणि ती फुलं कॅच पकडण्यासाठी आई खाली उभी आहे. एकदा कॅच सुटला पण फायनली तिने नंतर कॅच पकडलाच परफेक्टने. कॅच कॅच पडला. अरे नेम चुकला रे, चुकला. फुलं काढून झाल्यावर थोडा बहिणीसोबत टाइमपास करूया. कधी मस्ती तर पाहिजेच ना. झाडावरून काढलेली चाफ्याची फुले ही मार्केटमध्ये पाठवण्यासाठी मोजून पिशवीत भरली जात आहेत. अंगणात कुत्रे मस्ती करत असताना मी त्यांच्या मागे पळत होते मस्ती करण्यासाठी. पण काय, बाबांनी मागून मला आवाज दिला. मला ओरडायलाच लागले, नको जाऊ तुझ्या मागे. नारंगी चाफा आणि त्याचा एक खास प्रवास थेट मार्केटपर्यंत. हा बघा, हा आहे माझ्या बागेतला नारंगी चाफा. चाफ्याच्या फुलाचं झाड हे खूप उंचापर्यंत वाढल्यामुळे उंचावरची फुले सहज पद्धतीने काढण्यासाठी ही शिडी बनवली आहे, जेणेकरून शिडीवरती चढून ही फुले आपण नाजूक पद्धतीने काढू शकतो. आणि वरची फुलं जी उंचावर आहेत ती काढण्यासाठी ही काठी आहे, त्याच्या सहाय्याने अगदी नाजूक पद्धतीने ही फुलं काढली जातात. बाजारात ह्या फुलांसाठी आम्हाला तेवढे पैसे मिळत नाहीत जेवढी माझे बाबा ह्यांना काढताना मेहनत करतात. पण आम्ही गावाकडची माणसे आहोत, प्रत्येक गोष्टीत समाधान शोधणं आम्हाला सहज जमतं. आमचं हे चाफ्याचं झाड खूप जुनं आहे. बाबांनी ह्याला फार लाडाने जपलं आहे. शहरात प्रगतीच्या नावांवर सर्वत्र झाडतोडणी सुरू आहे, तेव्हा तुम्हाला काही वर्षानंतर गावाकडे जशी झाड दिसतील हे नक्की. अशा पद्धतीने फुलं काढली जातात काठीच्या सहाय्याने नाजूक पद्धतीने. घरच्या भाज्या, कढीपत्ता, पपई, गलका. ही आहे आमची शेती. तुम्ही भाज्या घ्यायला बाजारात जात असणार, पण आमच्या भाज्या ह्या आमच्या घरीच पिकवल्या जातात, तेही पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने. या कधी जेवायला आमच्या घरी. कोणती रासायनिक खते नाही, काही नाही आणि एकदम प्युअर. आयुष्यात एकदा तरी स्वतःला जमिनीबरोबर जोडून बघा, एक वेगळंच समाधान मिळेल. हा एक प्रवासच वेगळा आहे. ही एक अशी आठवण आहे लहानपणीची. खूप चांगले दिवस असे एन्जॉय केलेले आहेत. आयुष्य हे माती, पाणी, अग्नी, वायू ह्या सगळ्यांना तयार झालेलं आहे. पूर्ण आयुष्य चप्पल बूट घालून राहणाऱ्यांना भविष्यात खूप आजार बघावे लागतात. फुल जाणार आहे आज मार्केटला. आता आपण ही फुलं मोजून घेऊया. स्कूटर पार्क करून मी निघाली आहे चाफ्याची फुलं देण्यासाठी फुल मार्केटला. बघा आजीबाई, इतकं वय होऊन सुद्धा सामान वगैरे घेण्यासाठी मार्केटला आले आहेत. जुनी माणसं अजून सुद्धा बाजारात येऊन खरेदी करतात, पण आता लोक सगळं ऑनलाईनच खरेदी करतात. त्यामुळे छोटे व्यावसायिकांचे अतोनात खूप हाल होत आहेत. मार्केटमध्ये आली आणि बघा, आधीच इथे गर्दी आहे. गुलाब, मोगरा, शेवंती
आणि आता त्यांच्यात आणखी एक सुगंधी भर, आपला नारंगी चाफा. अनेक ग्राहक त्याच्या खास रंगामुळे आकर्षित होतात. फुलं देत असताना गावातल्या काकी भेटल्या. मग काय, त्यांच्यासोबतही थोड्या गप्पा मारल्या. फुलं देण्याचा हा आजचा प्रवास खूप छान झाला. घरातून निघालेला नारंगी चाफा आज अनेकांच्या घरात आपला सुगंध पसरवते. हीच खरी आनंदाची गोष्ट. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. आणि तुमच्याकडे पण असं खास फुल किंवा बाग असेल, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत निसर्ग जपा, सौंदर्य वाटा, गावाकडची माणसे.